मंडळी, काल गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडियाची विमानाची दुर्घटना या बातमीने पुन्हा एकदा संपूर्ण देश सुन्न झाला. काही क्षणात आकाशात उड्डाण करणाऱ्या यंत्रमानवाच्या तांत्रिक यशाला धक्का बसला. पण या दुर्घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरकरांना एका जुन्या पण अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेची आठवण झाली. आजपासून तब्बल 32 वर्षांपूर्वी म्हणजे 26 एप्रिल 1993 रोजी घडलेल्या त्या भीषण विमान अपघाताची, ज्याने 55 कर्तबगार जीव हिरावले आणि शहराच्या इतिहासात एक काळा दिवस कोरला. काय घडलं होतं छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात, 32 वर्षांपूर्वी कसा घडला होता विमान अपघात, हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, 1993 सालचा एप्रिल महिना. एका नेहमीसारख्या दुपारी दिल्लीहून जयपूर उदयपूर मार्गे छत्रपती संभाजीनगरला आलेलं इंडियन एअरलाइन्सचं बोईंग 737 हे विमान क्रमांक IC-419 हे विमान पुढे मुंबईला जाणार होतं. जयपूरचे 24, उदयपूरचे 37 आणि छत्रपती संभाजीनगरचे 51 असे एकूण 118 प्रवासी या विमानात होते. तेव्हाच्या औरंगाबाद विमानतळावर नियमानुसार ही फ्लाईट उतरली होती. दिल्लीहून येणारे प्रवासी खाली उतरले, मुंबईकडे जाणारे चढले. वैमानिक SN सिंग आणि सहपायलट मनीषा मोहन यांनी विमानतळ कार्यालयात जाऊन थोडासा विरंगुळा घेतला होता. सर्व नियोजन व्यवस्थित सुरू होतं. प्रवासी बोर्डिंग, सामान भरायचं काम, इंजिन तपासणी आणि सर्वसामान्य चेकलिस्ट पूर्ण करून विमान पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झालं. विमानाच्या टेक ऑफसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यावर इंजिन सुरू झालं. विमान रनवेवरती आलं, गती पकडली आणि हवेत झेप घेण्यासाठी ते पुढे सरकू लागलं. औरंगाबाद विमानतळावर थांबलेलं हे विमान चिकलठाणा विमानतळावरून 1:20 मुंबईकडे झेपावलं. पण ती झेप काळाची ठरली, कारण इथेच एक भयावह गोष्ट घडली. रनवेच्या अगदी शेजारी असणाऱ्या बीड रोडवरून त्यावेळी एक ट्रक जात होता. त्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाच्या पेंड्या भरलेल्या होत्या. विशेष म्हणजे टेक ऑफच्या वेळी हा रस्ता तात्पुरता बंद केला होता, पण त्या दिवशी तो बंद केला नव्हता. विमान अजून पूर्णपणे हवेत झेपावलेलं नव्हतं. चाके आत घेण्याच्या प्रक्रियेत असतानाच ते ट्रकच्या पेंड्यांना धडकलं. ती धडक इतकी जोरात होती की विमानाचा समतोल पूर्णपणे ढासळला. वैमानिकाने नियंत्रण मिळवण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण उड्डाणाची गती, धक्का आणि दिशा सर्व काही उलटं जाऊन विमान धडपडत शेताच्या दिशेने घसरू लागलं. थोड्या सेकंदात विमान शेतात आदळलं. जोरदार स्फोट झाला. ते 3 भागांमध्ये तुटलं, पुढचा, मधला आणि शेवटचा. विमानाच्या टाकीत इंधन एवढं होतं की धडकेनंतर एक मोठी जळणारी ज्वाला उठली आणि अनेक प्रवासी जागीच जळून खाक झाले. काहींनी पळून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, काही जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळले. ज्या प्रवाशांनी बाहेर उडी मारली त्यांना गावकऱ्यांनी आणि बचाव पथकांनी तात्काळ मदतीचा हात दिला. हे सगळं पाहणाऱ्या लोकांचे डोळे भरून आले. चिकलठाणा गावाजवळच्या शेतात ही दुर्घटना घडली होती आणि पाहता पाहता संपूर्ण शहरात हादरून टाकणारा काळोख पसरला. घटनास्थळी पहिल्यांदा पोहोचलेल्यांपैकी एक होते लोकमतचे प्रधान संपादक राजेंद्र दर्डा. त्यांनी अनेकदा हा थरारक अनुभव सांगितलेला आहे. ते सांगतात, जालना रोडकडे जाताना अचानक आगीच्या लोळांमध्ये सापडलेले विमानाचे तुकडे आणि विखुरलेली जळणारी प्रेतं पाहून विश्वास बसत नव्हता. लोक अक्षरशः बेशुद्ध पडत होते. फायर ब्रिगेडला घटनास्थळी पोहोचायला मार्गच नव्हता आणि जे पोहोचले त्यांनीही जळत असलेले शरीरांचे तुकडे पाहून हादरले. या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगतीत मोलाचा वाटा असणारे व्हिडिओकॉन समूहाचे नंदलाल धूत, हॉटेल गुरुचे जवाहरानी, राजेंद्र मोटर्सचे दीपक मुनोत, अरुण जोशी, PU जैन, ठोळे आणि इतर अनेक शहराचे मानबिंदू मृत्युमुखी पडले. तथापि काही जण वाचले देखील. त्यामध्ये आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गरवारे समूहाचे अनिल भालेराव, पोलीस अधिकारी अय्यंगर आणि पायलट कॅप्टन SN सिंग यांचा समावेश होता. अनिल भालेराव सांगतात, विमानातून कसाबसा बाहेर पडलो. धुराने काहीच दिसत नव्हतं, पण माझा मित्र अरुण जोशी या अपघातात गमावला. जखमींना तात्काळ शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर गंभीर जखमींना विशेष विमानाने मुंबईला हलवण्यात आलं. घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि नागरी विमान मंत्री गुलाम नबी आझाद यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या अपघातानंतर भारत सरकारने चौकशी समिती स्थापन केली. तपासात समोर आलं की टेक ऑफच्या वेळी पायलटनं जरा वेळ आधीच विमान उचललं, त्यामुळं ते योग्य उंचीवर पोहोचण्याआधीच धडकलं. याशिवाय विमानतळ प्रशासनाची देखील जबाबदारी ठरली. टेक ऑफच्या वेळी रस्त्यावरून ट्रक जाऊ दिला जाणं ही खूप मोठी चूक मानली गेली. पुढे अनेक शिफारशी केल्या गेल्या. विमानतळाच्या सुरक्षिततेत बदल करण्यात आले. बीड रोड आता वेगळा वळवण्यात आला आहे. विमानतळाचा विस्तार झाला, नवीन इमारत बांधली गेली. पण ज्या 55 जणांनी आपला जीव गमावला त्यांचं काय? त्यांचं दुःख, त्यांच्या कुटुंबियांचा शोक तो आजही टिकून आहे. आज विमानतळावरती नाईट लँडिंगची सुविधा आहे. मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण करून विस्तार करण्यात आला आहे. 100 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला, पण तरीही ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगरच्या आठवणीत खोलवर कोरलेली आहे. काल जेव्हा गुजरातमध्ये भीषण दुर्घटना घडली त्यावेळेस 1993ची ही घटना पुन्हा डोळ्यांसमोर उभी राहिली. त्या दिवशी 55 निष्पाप आणि कर्तबगार जीव गेल्यानं संपूर्ण शहरच कोलमडून पडलं.
तर आजही 242 जणांची स्वप्न, नाती, सगळं विश्वच त्या विमानासोबत संपून गेलं आहे. ते कायमचंच.